ओम श्री महालक्ष्मी नमः. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. घरात अष्टलक्ष्मी येण्याचे 8 मुख्य संकेत. आत्ता हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण घराण्याचे नशीब बदलणारा ठरणार आहे. आपण सर्वजण घरात गरिबी येऊ नये म्हणून लक्ष्मीची पूजा करतो, पण शास्त्र सांगते की लक्ष्मी माता केवळ पैसा देत नाही, तर ती अष्टलक्ष्मीच्या रूपात सुख, अखंड अन्न आणि ऐश्वर्य घेऊन येते. बरेच जण म्हणतात की ताई, आमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, किंवा नेहमी आजारपण आणि वाद सुरू असतात. याचे कारण म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीचे केवळ एकच रूप आलेले असते, बाकीची रूपे अजूनही वेशी बाहेरच असतात. पण जेव्हा महालक्ष्मी आपल्या 8ही रूपासह घरात प्रवेश करते, तेव्हा तिचे आगमन झाल्याचे 8 अत्यंत दिव्य संकेत मिळतात, जे 99% लोकांना ओळखता येत नाहीत. म्हणून आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरमध्ये पाहणार आहोत की घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असण्याचे ते 8 मुख्य संकेत कोणते. तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी मुळापासून उपटून टाकणारे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ. घरात लक्ष्मी टिकून देणारे सुवासिनीच्या 3 गंभीर नियम कोणते. साक्षात स्वामी समर्थ महाराज आणि महालक्ष्मी मातेच्या अंगावर काटा आणणाऱ्या जागृत 2 कथा. आणि घरात अखंड लक्ष्मी येण्यासाठी करावायचा मुख्य उंबरठा विधी कोणता, आज हे पाहणार आहोत. मोबाईल उघडला जसा पासवर्ड लागतो, तसेच तुमच्या नशिबात कुलूप उघडण्यासाठी तुमच्या घरात एक विशिष्ट पासवर्ड असतो. आपण पूजा करतो, जप करतो, पण तरीही फळ का मिळत नाही, कारण आपण कळत नकळत अशा 5 चुका करतो, ज्यामुळे आपली साठलेली पुण्याई खर्च होऊन जाते. आजच्या व्हिडिओत आपण अशा 5 चुकांबद्दल बघणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा एक दिव्य प्रकाश आहे. आता बघूया राजा जनक आणि महालक्ष्मीचे अद्भुत रहस्य. आपल्या पुराणात एक अत्यंत अद्भुत प्रसंग येतो. साक्षात विधी ही राजा जनक अत्यंत ज्ञानी आणि धार्मिक राजे होते. त्याच्या राजवाड्यातून एक स्त्री रात्री एक अतिशय तेजस्वी देवी बाहेर पडताना दिसली. राजा जनकाने हात जोडून विचारले, माते, तुम्ही कोण आहात आणि माझ्या राज्यातून का जात आहात. ती देवी म्हणाली, धनलक्ष्मी आहे. माणसाचे भाग्य बदलत राहते. आता तुझ्या राज्यातील माझ्या वास्तव्याची वेळ संपली आहे, म्हणून मी जात आहे. राजा जनकाने आनंदाने प्रणाम केला आणि देवीला निरोप दिला. दुसऱ्या रात्री पुन्हा एक दुसरी तेजस्वी देवी राजवाड्यातून बाहेर पडू लागली. राजाने विचारले, माते, तुम्ही कोण. ती देवी म्हणाली, मी धान्यलक्ष्मी आहे. धन गेले की मलाही जावेच लागते. राजाने तिलाही निरोप दिला. शेवटी 7व्या रात्री राजवाड्यातून एक अत्यंत सात्विक आणि शांत देवी बाहेर पडू लागली. राजाने विचारले, माते, तुम्ही कोण. ही देवी म्हणाली, मी विद्यालक्ष्मी आणि आदिलक्ष्मी आहे, म्हणजेच मी घरातील सदाचार आणि सद्बुद्धी आहे. राजा जनकाने तिचे पाय धरले आणि म्हणाले, माते, तू माझ्याकडून धन ने, पण माझ्या घरातील सद्बुद्धी आणि सदाचार नेऊ नकोस. जर तू गेलीस तर माझे मनुष्यतत्व नष्ट होईल. राजाची ही भीती पाहून आदिलक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने सांगितले, राजा, जिथे आदिलक्ष्मी आणि सद्बुद्धी असते, तिथे मला सोडून गेलेल्या माझ्या बाकीच्या 7ही बहिणींना पुन्हा परत यावे लागतेच. भक्तांनो, यावरून हे सिद्ध होते की घरात पैसा येण्याआधी सद्बुद्धी आणि सदाचार असणे आवश्यक आहे. आता अष्टलक्ष्मीचे स्वरूप आणि घरात मिळणारे 7 मुख्य संकेत बघूयात. नंबर 1, आदिलक्ष्मीचा संकेत. आदिलक्ष्मी ही सृष्टीची मूळ शक्ती आहे. जेव्हा ही माता घरात प्रसन्न असते, तेव्हा घरात कोणतीही सुगंधी वस्तू न वापरता अचानक देवघरात किंवा मुख्य हॉलमध्ये अत्यंत प्रसन्न सुवास कापुराचा आणि चंदनाचा सुवास रेंगाळू लागतो. मग भीमसेनी कापूर विधी. दर शुक्रवारी संध्याकाळी देवघरात चांदीच्या किंवा मातीच्या पंतीत 5 भीमसेनी कापूर वड्या आणि 2 अखंड लवंगा एकत्र जाळाव्या आणि त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. हा उपाय घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. शुक्रवारी आदिलक्ष्मीच्या चरणांना किंवा मूर्तीला पांढऱ्या चंदनाचा लेप लावावा. यामुळे घरात सात्विक वातावरण निर्माण होते आणि मानसिक तणाव दूर होतो. आदिलक्ष्मी ही विष्णुप्रिया आहे. शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्यावर लक्ष्मीच्या चरणी एक स्वच्छ तुळशीचे पान अर्पण करावे. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते. 2, धनलक्ष्मी संकेत. जर तुमच्या घरात अनेक वर्षापासून अडकलेले पैशाचे स्रोत अचानक सुरळीत होऊ लागले, कर्ज कमी होऊ लागले, किंवा व्यवसायातून येणारा पैसा व्यसनांवर खर्च न होता योग्य ठिकाणी गुंतवला जाऊ लागला, तर समजा घरात धनलक्ष्मीचा वास सुरू झाला आहे. तांब्याचे नाणे आणि हळद. रोज पूजेच्या वेळी तांब्याच्या लहान वाटीत थोडे अखंड तांदूळ भरावेत. त्यावर 1 तांब्याचे स्वच्छ नाणे ठेवावे आणि त्यावर हळदीचा टिळा लावावा.
पूजा झाल्यावर हे नाणे आणि तांदूळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत पैशाच्या जागी ठेवावे. त्यानंतर गोमती चक्र 5 घेऊन हळद कुंकू लावून पूजा करावी आणि ते तिजोरीत ठेवावी. पैशाची आवक वाढते. धनलक्ष्मीच्या चरणांना गुलाब किंवा मोगरा अत्तर लावावे. कापूस अर्पण करावा आणि नंतर तो कापूस तिजोरीत ठेवावा. हा उपाय धन आकर्षित करतो. 3. धान्य लक्ष्मीचा संकेत. शास्त्रानुसार जर तुमच्या घरात अचानक कितीही पाहुणे आली तरी घरातील शिजवलेले अन्न कमी पडत नाही, उलट अन्न शिल्लक राहते आणि घरात अन्नाचा एकही कण वाया जात नाही. तर समजून घ्या, तुमच्या स्वयंपाकघरात धान्य लक्ष्मी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता अखंड विराजमान आहे. स्वयंपाकघरात धान्य मिसळण्याच्या मुख्य डब्याखाली किंवा डब्याच्या आत तळाशी 1 रुपयाचे नाणे ठेवावे. यामुळे धान्य संपत नाही. लक्ष्मीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून ती खडीसाखर घरातील पिण्याच्या पाण्याच्या माठात टाकावी. घरातील अन्न पाण्याला बरकत येते. जे अन्न शिजवले त्यातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी. ही धान्य लक्ष्मी अत्यंत प्रिय होते. 4. गजलक्ष्मीचा संकेत. जर तुमच्या घरात अचानक नवीन वाहन येण्याचे योग आहेत, घराच्या नूतनीकरणाचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण झाले आणि समजा तुमच्या घराण्याला अचानक माणूस सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळू लागली तर तो गजलक्ष्मीच्या आशीर्वादाचा मुख्य संकेत आहे. दुर्गा अष्टमीच्या दिवशी गजलक्ष्मीचा फोटो समोर 3 कमळ गड्डे अर्पण करावेत आणि नंतर ते तिजोरीत ठेवावेत. यामुळे मातेचे योग येतात. सोमवारच्या दुर्गा अष्टमी दिवशी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दूध, तांदूळ किंवा साखर यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. तसेच संध्याकाळी मुख्य दरवाजाबाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावावा. गजलक्ष्मी दारातूनच परत फिरत नाही. 5. संतान लक्ष्मीचा संकेत. संतान लक्ष्मी घरात आल्यावर घरातील लहान मुले विनाकारण चिडचिड करत नाहीत. बाहेरील लहान मुले अचानक तुमच्या देवघराकडे पाहून आनंदित होऊन हसू लागतात, तिथे बसून खेळू लागतात. मुलांची बुद्धी तीव्र होते. शुक्रवारच्या दिवशी मुलांच्या आरोग्यासाठी घरातील सुवासिनींनी संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात चिमूटभर हळद टाकावी. शुक्रवारी किंवा मंगळवारी संतान लक्ष्मीला पांढऱ्या पेढ्याचा नैवेद्य दाखवून तो घरातील लहान मुलांना प्रसाद म्हणून वाटावा. मुलांच्या हाताने लक्ष्मी मातेच्या चरणावर पिवळी केलेले तांदूळ अर्पण करावेत. मुलांची एकाग्रता वाढते. 6. वीरलक्ष्मीचा संकेत. वीरलक्ष्मी म्हणजे संकटाचा सामना करण्याची ताकद. जर घरावर खूप मोठे आर्थिक आणि मानसिक संकट आले असूनही घरातील कुटुंब प्रमुख किंवा सुवासिनी महिला घाबरून न जाता, रडत न बसता अत्यंत धाडसाने निर्णय घेऊन संकटावर मात करत असतील तर समजा त्यांच्या पाठीशी वीरलक्ष्मी उभे आहेत. घरातून सर्व प्रकारची भीती आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी रोज संध्याकाळी घरात गुगुळ धूप जाळा. मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला कुंकवाने आणि हळदीने स्वस्तिक काढावे. घराचे रक्षण कवच बनते. तसेच घरातील कुटुंब प्रमुखाने रोज सकाळी वीरलक्ष्मीचे स्मरण करून कपाळाला पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. संकटात धीर मिळतो. 7. विजयलक्ष्मीचा संकेत. जर तुमचे अनेक वर्षापासून रेंगाळलेले कोर्ट कचेरीचे खटले, जमिनीचे वाद किंवा सरकारी कामातील मोठे अडथळे अचानक तुमच्या बाजूने सुटू लागले, नोकरीमध्ये अचानक यश मिळाले, शेतात फायदा झाला तर समजून घ्या तुमच्या घरावर विजयलक्ष्मी पूर्ण कृपा झाली आहे. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा सरकारी कामात यश मिळवण्यासाठी महालक्ष्मीला 2 ताजी विलायचीचे पाने, त्यावर 1 अखंड सुपारी ठेवून नैवेद्य दाखवावा. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना लक्षात 1 पांढरा स्वच्छ रुमाल ठेवावा, ज्याला मोगरा अत्तर लावलेले असावे. काम पूर्ण होण्यासाठी घरातून बाहेर पडताना तोंडात 2 अखंड लवंगा ठेवाव्या आणि विजयलक्ष्मीचे मनात स्मरण करावे. 8. विद्यालक्ष्मीचा संकेत. विद्यालक्ष्मी म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी. जर घरातील लोक पैशाचा अपव्यय टाळून चांगल्या कामात पैशाचा विनियोग करत असतील, घरात वाईट शब्दांचा वापर बंद झाला असेल तर तो विद्यालक्ष्मीचा वास असण्याचा संकेत आहे. घरातील लोकांची बुद्धी सात्विक राहण्यासाठी दर शुक्रवारी घरात देवघरात बसून किमान 3 वेळा महालक्ष्मी अष्टक किंवा अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. तसेच घरातील पैशाची तिजोरी किंवा कपाट नेहमी अशा प्रकारे ठेवावे की त्यांची तोंडे उत्तर दिशेला उघडले. उत्तर दिशा ही कुबेर आणि विद्यालक्ष्मीची मानली जाते. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी अष्टलक्ष्मीसमोर हात जोडून म्हणावे, हे महालक्ष्मी माऊली, आजच्या दिवसात माझ्याकडून झालेल्या चुक्या पदरात घ्या, माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी द्या आणि तुमच्या 8ही रूपांचा आशीर्वाद आमच्यावर अखंड राहू द्या. मैत्रिणींनो, आत्ता वळूया मला अद्भुत प्रचिती देणाऱ्या अनुभवाकडे, जो ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की स्वामींची भक्ती केवळ जप करण्यात नाही तर घराच्या शिस्तीत कशी दडलेली असते.
स्वामींची विशेष अनुभूती जेव्हा स्वामींनी नशिबाचा पासवर्ड बदलला. बघा मैत्रिणी, त्या 5 चुका तर पाहणारच आहोत, पण ते कसं काम करतात त्याचे उत्तर देणारे एक अत्यंत प्रचिती देणारी सत्य घटना प्रकथा पाहणार आहोत. पुण्यात राहणारे एक स्वामी भक्त होते, ज्याचे नाव होते गजाननराव. गजाननराव रात्रदिवस मेहनत करायचे, पण त्यांच्या आयुष्यात सुखाचा एकही क्षण नव्हता. घरात सतत आजारपण, मुलांच्या अभ्यासात लक्ष नसणे आणि कमावलेला पैसा कुठेही जायचा हे कळायचंच नाही. जणू काही त्यांच्या प्रगतीला कोणीतरी मोठे कुलूप लावले होते. एका गुरुवारी ते अक्कलकोटला गेले. स्वामींच्या समोर उभे राहून ते धसाधसा रडायला लागले. ते म्हणाले, स्वामी, रोज तुमची पूजा करतो, जप करतो, तरी माझं नशीब का उडत नाही? माझ्या प्रगतीची चावी हरवली आहे का? स्वामी त्यांच्याकडे फक्त तीक्ष्ण नजर टाकली आणि म्हणाले, जा, तुझ्याकडेच आहे, पण तू पासवर्ड विसरला आहेस. गजाननराव काहीच कळेना. तेव्हा स्वामींनी त्याला एका सेवेकऱ्यामार्फत सांगितले की तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहून तू इतरांशी व्यवहार करतोस, घरात सूर्यास्तानंतर केर कचरा काढतोस आणि मुख्य म्हणजे तुझ्या घराचा ईशान्य कोपरा तू अंधारात ठेवला आहेस. मग तुझ्या नशिबाची फ्रिक्वेन्सी माझ्याशी कशी जुळणार? गजाननराव आपली चूक उमजली. ते घरी परतले आणि त्यांनी स्वामींनी सांगितलेल्या त्या 5 चुका टाळायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक छोटा दिवा लावला आणि उंबरठ्यावर बसून व्यवहार बंद केले. मैत्रीण, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण अवघ्या 21 दिवसात गजाननरावांच्या घरातला तो नकारात्मकतेचा पडदा फाटला. त्याच्या रखडलेल्या प्रमोशनची ऑर्डर अचानक आली आणि मुलांच्या वागण्यातही मोठा बदल झाला. यावरून आपल्याला काय शिकायला मिळते? स्वामीच्या भक्तीसोबत आपल्या घराची ऊर्जा महत्त्वाची असते. जेव्हा आपण आपल्या घरातील त्या चुका सुधारतो आणि श्रद्धेने ते उपाय करतो, तेव्हा आपण साक्षात आपल्या नशिबाचा पासवर्ड पुन्हा एकदा सक्रिय करत असतो. एकदा का तो पासवर्ड जुळला की स्वामीच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर अखंडपणे सुरू होतो. गजाननरावांनी फक्त घराचा पासवर्ड बदलला आणि त्याचं आयुष्य उजळून निघालं. म्हणूनच आत्ता आपण वळूया पुढच्या महत्त्वाच्या 5 चुकाबद्दल. तर तुमच्या पुण्याही संपवतात आणि माता लक्ष्मी निराश होतात. चला बघूया. 1. उंबरठ्यावर उभे राहून व्यवहार करणे. कोणालाही पैसे, वस्तू किंवा निरोप उंबरठ्यावर उभे राहून देऊ नका. यामुळे घरातील बरकत बाहेर निघून जाते. संध्याकाळी घर झाडणे. सूर्यास्तानंतर घर झाडल्याने घरातील लक्ष्मी केळसुणीसोबत बाहेर जाते असे शास्त्र सांगते. देवासमोरील दिवा फुंकणे किंवा विझवू नये. यामुळे घरातील तेज आणि पुण्य कमी होते. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवू नये. बाथरूमची नकारात्मक ऊर्जा राहू केतू संपूर्ण घरात पसरवते, ज्यामुळे घरातील लोकांच्या विचारात क्लेश निर्माण होतात. अन्न टाकून देणे. ताटात अन्न उरवून ते फेकून देणे म्हणजे अन्नाचा आणि लक्ष्मीचा अपमान करणे. यामुळे कितीही कमावले तरी घरात दारिद्र्य येते. मैत्रिणी, आता काय आपण बघूया घराची ऊर्जा आणि नकारात्मकता निवारण. घरात अष्टलक्ष्मीची बरकत टिकून ठेवण्यासाठी स्त्रियांनी काही नियमसुद्धा पाळावे. आपल्या घरातील सुवासिनी म्हणजे साक्षात घरची लक्ष्मी असते. स्त्रियाच्या हातामध्ये घराचे नंदनवन करण्याची शक्ती असते, पण रोजच्या धावपळीत, कामाच्या गडबडीत किंवा थकव्यामुळे आपल्याकडून काही गोष्टी नकळतपणे अशा घडतात. त्यामुळे घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही. यात कोणाचाही दोष नसतो, पण जर आपण या छोट्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं तर घरातील पैशाची चंचल कायमची दूर होईल. चला तर ते नियम बघूयात. संध्याकाळच्या वेळी वातावरण. मैत्रिणींनो, दिवसभराच्या कष्टाने आपण खूप थकतो, हे अगदी मान्य आहे, पण संध्याकाळची वेळ, गोधुली वेळ, ती लक्ष्मीच्या आगमनाची असते. यावेळी जर घरात कोणी झोपलेले असेल किंवा चिडचिड, भांडण सुरू असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणून यावेळेत घरात शांतता ठेवून एक दिवा नक्की लावा, ज्यामुळे महालक्ष्मी आनंदाने घरात प्रवेश करेल. स्वयंपाकघराची रात्रीची स्वच्छता. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर खूप कंटाळा येतो आणि आपण उष्टी भांडी सकाळी घासण्यासाठी तसेच ठेवून देतो, पण स्वयंपाकघर हे साक्षात अन्नपूर्णा माताचे स्थान आहे. रात्री ओटा स्वच्छ करून भांडी बाजूला केली तर अन्नपूर्णा माता आणि महालक्ष्मी दोन्ही आपल्यावर अखंड प्रसन्न राहतात आणि घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही. झाडूचा आदर आणि योग्य जागा. घरात स्वच्छता ठेवणारा झाडू हा लक्ष्मीचे स्वरूप मानला जातो. अनेकदा गडबडीत झाडूला आपल्या पाय लागतो, तेव्हा तो मुख्य दाराबाहेर उभा करून ठेवला जातो. असे न करता झाडू नेहमी आडवा आणि कोणाच्याही सहज नजरेस पडला नाही अशा गुप्त जागी ठेवावा. यामुळे घरातला पैसा नको त्या ठिकाणी खर्च होण्यापासून वाचतो. रात्री केस मोकळे ठेवून झोपू नका. केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा, ती विखुरली तर मन अस्थिर होते.
झोपताना केस बांधून ठेवल्यास मानसिक शांतता लाभते. स्त्रीने नेहमी हातामध्ये चांदीची दागिना घालावा, मग ती कुठलाही दागिना असो. चांदी ही चंद्राशी जोडलेली आहे. चंद्र हा स्त्री शक्तीचा प्रमुख ग्रह आहे. ती मनाची सौम्यता आणि थंडी टिकवून ठेवतो. दुसऱ्याचे अंथरूण किंवा पांघरूण घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते, असे विष्णू पुराणात म्हटले. मिठाचा पाण्याचा उंबरठा. रोज सकाळी घराचा उंबरठा खड्या मिठाच्या पाण्याने पुसावा. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे माहेरील लोकांची वाईट विचार घरात प्रवेश करत नाही. भीमसेनी कापूर धूर. कापूर हा वायू शुद्ध करतो. रोज संध्याकाळी 2 महिने भीमसेनी कापूर जाळून त्याचा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. तिजोरीत वेलची. 5 हिरव्या वेलची एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवाव्यात. यामुळे विनाकारण होणारा खर्च थांबतो. शंखाचा नाद. घरात किमान एकदा तरी शंख वाजवावा. शंखाचा ध्वनी लहरीमुळे वातावरणातील जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. विभूतीने स्त्री लिखणे. घराच्या मुख्य चौकटीवर स्वामींच्या विभूतीने स्त्री किंवा ओम लिहा. हे घरातील एक सुरक्षा कवच म्हणून काम करते. मोरपंख उपाय. घराच्या ईशान्य कोपऱ्यात 3 मोरपंख लावल्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. गोमूत्र शिंपडणे. आठवड्यातून एकदा, शक्यतो गुरुवारी, संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे. यामुळे घरातील शुद्धता वाढते. कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने घराच्या मुख्य दारावर तोरण लावल्याने आजारपण दूर राहतात. देवघरात चांदीचं नाणं ठेवा आणि रोज स्पर्श करा. नोकरी, करिअर आणि आर्थिक श्रेय वाढते. मुख्य दरवाजावर एक छोटासा चांदीचा तुकडा चिटकावा. चांदी ही शांततेचे प्रतीक आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा जास्त उपयोग होतो. तर मैत्रिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.